पहिला चेंडू या ठिकाणी येतोय. सामन्यातील पहिला चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू. ज्या चेंडूची आपण या ठिकाणी गणना केली, ज्या चेंडूचं या ठिकाणी पहिल्या चेंडूवर दर्शन घडून आणलं, तो म्हणजे ब्लॉक होल मास्टर मंदार लवेकर याच्या हातातून पडलेला पहिला ब्लॉक होल चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरा चेंडू या ठिकाणी येणार आहे प्रमोद साठी. पुन्हा एकदा लोवर फुलटा चेंडू येतोय. डीप नेव्हिगेटर झोन मध्ये कार्पेट पद्धतीने या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळणार आहे आणि एकाच धावेवर या ठिकाणी समाधान देखील मानावं लागणार आहे. संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी आपण सुरुवात पाहतोय, कारण कोणत्याही संघाला, कोणत्याही कर्णधाराला धावसंख्येला सुरुवात होणं फार गरजेचं. धावा कशाही येणं फार गरजेचं असतं. 5 षटकातील सामना असणारा मित्रांनो, 2 षटकं या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये टाकली जाणार आहेत आणि आपण पाहतोय या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आपण पाहतोय. जोपर्यंत चेंडू उचलला, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. म्हणजे क्रिकेटचा क्लास या ठिकाणी ललितच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पुस्तकातील फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अशाच पद्धतीनं फटकेबाजी करणं अतिशय गरजेचं असणार आहे आपल्या संघासाठी, कारण समोर असलेला संवेदा संघ अतिशय मातब्बर संघ, उरणसाठी नेहमीच आपण प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या ठिकाणी या मैदानावर आपण पाहतोय. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू मंदार लवेकर याचा पुढचा अस्त्र. हा चेंडू क्रॉस द लाईन, स्लॅग स्वीप केला गेला. चेंडू येतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि पाहता क्षणी चेंडू जातो. या सामन्यातील पहिला चौकार पाहायला मिळतो. जबरदस्त फटका. शिवाजी माझा, शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, लकलकते तलवार. धन्यवाद. आमच्या डीजे मास्टरच्या वतीने या ठिकाणी आपल्या इतिहासाची पानं या ठिकाणी मोकळी केली गेली आहेत आणि शिवरायांचं हे सुंदर सुश्राव्य असं गीत आपल्या समोर या ठिकाणी आलेलं आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्या गीत आपल्या डीजे मास्टरच्या वतीने या ठिकाणी येणार आहे. दरम्यान पुढचा अस्त्र स्लो वन डिलिव्हरी या ठिकाणी हलक्या हाताने सन्मानित केला गेला. डायरेक्ट हिट या ठिकाणी कदाचित खतरा होऊ शकला असता, परंतु संयम स्वतःवर या ठिकाणी ठेवला गेलाय. जवळजवळ आपण विचार केला तर 5 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपला आणि धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय. 8 धावा सद्यस्थितीला धाव फलकावर आलेल्या आहेत आणि चिताच षटकातील पुढचा चेंडू येतोय. पुन्हा एकदा लोअर फुलटा हवेत आहे. झुल खाली क्षेत्ररक्षक येतोय. जीवित मात्र प्रयत्न केले गेले, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करता करता प्रयत्न आणि खऱ्या पुरा दुसरा चौकार या ठिकाणी आपल्या बॅट मधून खोलतोय. जबरदस्त फटका. राजा तो शिवाजी माझा, राजा शिवाजी माझा बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, तो बसलाय घोड्यावर, ये बसलाय घोड्यावर, लकलकते तलवार, ये बसलाय घोड्यावर, राजाची लकलकते तलवार. शिवरायांनी मॅनातून तलवार काढावी, समोरच्या शत्रूवर घाव करावा. त्याच पद्धतीनं मंदार लवेकर याच्या चेंडूवर या ठिकाणी प्रमोद याच्या बॅट मधून घाव केलाय. 4 धावा सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी संपल्याचा निवाला पंचांकडून दिला गेलाय. 6 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलाय. एकूण धाव संख्या धाव फलकावर पाहतोय 12 धावा धाव फलकावर सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकतोय. 12 धावांची चांगली संयमी सुरुवात या ठिकाणी प्रेम लिव्ही स्पोर्ट्स संघाची या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा आवाज आमचे मित्र हितेश म्हात्रे यांचा. धन्यवाद आतिशजी. एक जबरदस्त सामना आपण पाहू शकतोय. खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी हे सोन्याहून पिवळा असणार आहे, कारण की उरणमधील दिग्गज संघ एकमेकांशी झगडताना दिसत आहेत. या वेळचा सुरेख चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये मारायचा होता आणि फलंदाजीला आपण पाहतोय प्रमोद आणि ललित अशी जोडी या वेळेला, आणि गोलंदाजीला निशित रुपाड महेश ठाकूर, एक वेगवान गोलंदाज, उरणमधील सर्वात वेगवान गोलंदाजामध्ये ज्याची गणना केली जाते अशा महेश
या वेळेला जोरदार प्रहार स्कोरच्या डोक्यावर चेंडू मारलाय आणि चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पार. चौकार. आई जगदंबा तू रेणुका माझी तू अंबा तू भवानी शिवरायांची आई भवानी शिवरायांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण वाकणार नाही सातांची आगरी कोल्यांची मोडेल पण धन्यवाद धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार मारण्याचा आनंद जर कोणाला होत असेल तर निश्चित रूपाने आमचे जितेंद्र पाटील यांना आनंद होतोय की प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा, प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा आणि मला नाचायला मिळावं. अप्रतिम. आपण पाहू शकतोय अतिशय जबरदस्त प्रहार केला जातोय कारण की सर्व दिग्गज खेळाडू उरणमधील दिग्गज खेळाडू या पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेला लोअर फुलटॉस चेंडू आहे. जबरदस्त प्रहार चेंडू लॉंग हॉट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक किशोर घरात चेंडूवरती झेपावतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धाव चित्त्याच्या चपळाईने आपण पाहतोय कारण की निश्चित रूपाने जर आपण पाहिलं ललित यांचं जर नाव घेतलं तर निश्चित रूपाने 40+ खेळाडू परंतु 18 वर्षाच्या मुलालाही लाजवेल असं रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे चित्त्याच्या चपळाईची दौड आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम खेळ आपल्याला या मैदानामध्ये दाखवताना दिसतोय कारण की महेश सारख्या वेगवान कारण की उरण मधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. या वेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे आणि झेल आहे आणि झेल खाली केदार फलंदाज बाद. फलंदाज बाद होतो आणि अतिशय सुंदर साईबाबांचं गाणं कारण की साई माझा देव नव्हता आणि देवापेक्षाही कमी नव्हता कारण की तुम्ही तेलाने दिवे लावता आणि त्याने लावले होते पाण्याने दिवे असं साईबाबांना वंदन करतोय आणि आपण पाहू शकतोय मैदानाकडे वळतोय. पहिला फलंदाज पहिला शिरेदार बुरजावरून खाली पडतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहू शकतोय वैभव सारखा एक दिग्गज खेळाडू कारण की खूपशा मैदानावरती वैभव पाटील नावाचं वादळ या वेळेला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्या समोर एक दिग्गज गोलंदाज. या वेळेला जबरदस्त प्रहार चेंडू पाहता पाहता सीमा रेषा पार. षटकार मोठा फटका. पाण्याची व्यवस्था करायची. पाण्याची हे षटक संपल्यानंतर पाणी मैदानामध्ये जाणार आहे. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जुनं ते सोडा आणि ते चमचमत्या सोड्याप्रमाणे असं 24 कॅरेटचं गोल्ड. या वेळेला अप्रतिम फटका चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय आणि चेंडू पकडेल चेंडूची फेक करेल तर पृथ्वी पुन्हा एकदा चित्त्याच्या झपाईने 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय 26 धावा धावफलकावरती कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय. लवकरात लवकर सामना कसा चालू होईल हे मात्र लक्ष द्यायचंय कारण की फळ वाचवा आणि खेळ वाचवा मित्रांनो. पंचांना सुद्धा वेळात आहे. जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवायचा कारण की आजच्या दिवसामध्ये आयोजकांना निश्चित रूपाने 2 सामने एक्स्ट्रा खेळवायचे आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 14 धावा आल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिलं षटकार मंदार लवेकर यांनी टाकलं होतं. एक जबरदस्त गोलंदाज त्याने 12 धावा खर्च केल्या आणि या 2 षटकाचा विचार केला तर जवळजवळ 13ची सरासरी. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो वैयक्तिक दुसरा आणि सांघिक
तिसरं षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तोच उरमधील यॉर्करमॅन. त्याचा उल्लेख आतिजींनी केला होता की जबरदस्त गोलंदाज की ज्याने खूपशी वर्ष म्हणजे 20 वर्षाहून अधिक काळ या क्रिकेटच्या मैदानावरती घालवला, असा एक जबरदस्त चमचमचा तारा गोलंदाजी टाकताना दिसतोय बंदार लवेकर. आणि त्यांच्या समोर जो फलंदाज आहे ललित उर्फ लल्ला, त्याने सुद्धा खूपशी वर्ष या मैदानामध्ये घालवली आहे. जुना जाणता, कारण की जुनं ते सोड असं म्हटलं जातं. आणि हे 24 कॅरेटचं गोल्ड आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीच्या स्वरूपामध्ये फलंदाजीला आलेला फलंदाज ज्याच्या मनगटामधून एका षटकाराची नोंद सुद्धा झालेली आहे, असा फलंदाज यावेळेला पाहू शकतोय. 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे 30 चेंडूंचा सामना आहे. 30 चेंडूमध्ये सर्वात जास्त धावा जमवण्याचा, कारण की आपण पाहू शकतो दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू म्हणजे उरणमधील सर्वात दिग्गज खेळाडू आज आपल्याला या पहिल्याच मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे खऱ्या अर्थानं एक सोन्यावर पिवळे मी म्हणेन. या वेळेला जबरदस्त चेंडू होता आणि हलकेच खेळून काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मध्ये चेंडू पकडला जातोय आणि एक धाव पाहायला मिळते. म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते की चांगल्या खेळाडूची तीच निशाणी असते की चांगल्या खेळाडूला चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि वेड्यावाकड्या चेंडूचा समाचार घेणं. आणि यावेळेला आपण पाहू शकतोय वैभव नावाचं वादळ, कारण की त्या वादळाला शमवण्याची ताकद जर कोणामध्ये असेल. या वेळेला जबरदस्त चेंडू हवेमध्ये गती परिवर्तन केलं होतं आणि निश्चित रूपानं हळुवारपणे खेळून काढलाय, कारण की त्याने पाहिलं अप्रतिम गोलंदाजी आहे. कारण की शेवटच्या क्षणी एक आक्रमक स्टान्स पाहिला वैभवचा अतिशय आक्रमक होता आणि आपण पाहिलं की शेवटच्या क्षणी चेंडूमध्ये बदल केला आणि तो चेंडू खेळून काढायला भाग पाडलं. आणि पुन्हा एकदा एका धावेची भर. या दरम्यान आमचे आयोजक समीरजी घरत यांचं आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा स्वागत. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो आमचे आयोजक समीर घरत साहेबांसहित आगमन झालंय, त्याचं सुद्धा स्वागत. फलंदाज बाद होतोय तो मात्र ललित. 8 चेंडूचा खेळ समाचार घेतला आणि जवळजवळ 16 धावा जमवल्या आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतोय हर्षद, एक जबरदस्त फलंदाज ज्याच्या बॅट मधून नेहमी मोठे फटके येत असतात, असा एक दिग्गज फलंदाज आपण पाहू शकतोय. आणि त्याच्या समोर वैभव आणि हर्षद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीचा जो भुज समजतोय गोलंदाजीचा जो भोजा समोरतो तो निश्चित रूपाने या रायगडमधील सर्वोत्तम लोकप्रिय गोलंदाज बंदार लवेकर आपण पाहू शकतो. आपल्या गोलंदाजीमध्ये बेस्ट असलेला गोलंदाज, कारण की या षटकाचा विचार केला तर या चेंडूवरती जवळजवळ आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. या वेळेला जबरदस्त प्रहार, चेंडू पाहता पाहता सीमा रेखा पार. षटकार धन्यवाद. एक माहिती होती आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला जबरदस्त प्रहार, परंतु आपल्याला फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इतका जबरदस्त प्रहार होता की जवळजवळ हाताला झिंजिण्या आल्या आहेत, कारण अजूनही हाताची कळ कमी झालेली नाहीये. अप्रतिम फटका होता आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण की तो हात घातला नसता तर चेंडू सीमारेषा पार निघून गेला असता. एवढी ताकद वैभवने या फटक्यामध्ये झोकून दिली होती. आणि आता जर धावपलकावरती नजर मारली तर धावपलकावरती धावा सजल्यात 32 धावा. या वेळेला हो जबरदस्त झेल, फलंदाज बाद, धावसंख्या 35.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. अप्रतिम अतिशय जबरदस्त गाणं आणि त्यावरती अतिशय सुंदर असं नृत्य आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकतोय 35 धावा, 3 गडी बाद. आणि माझी थोडीशी वेळ संपवतोय आणि मायक्रोफोनची बोलवतोय आमच्या नवी मुंबईतील जबरदस्त समालोचक कुणाल दादे सर. हॅलो. धन्यवाद सबिता उरण आणि प्रेम लेवी उरण या टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ होतो. संपला 3 ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात 35 आणि आतापर्यंत गडी बाद झालेत 3. चौथं षटक घेऊन येतो. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळण्यासाठी जयेंद्र कडू खेळण्यासाठी सज्ज होतो. तर नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू वैभव. राकेश तांडेलचा पहिला चेंडू ओव्हरपिच होत असता लॉंग ऑन चरून फेकून दिलाय. मार्टी षटकार 6 धावा. जयेंद्र कडू हा खेळाडू सोनारी गावचा आणि एकदम आता पहिल्या चेंडूवर तुम्ही पाहू शकाल स्वागत केलंय राकेश तांडेल या खेळाडूचं. लॉंगॉनच्यावरून षटकार फेकून दिला. वड हिट आणि क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहू शकाल वारंवार बदलवली जाते. मिड विकेटला किशोर तैनात आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला तैनात आहे क्षेत्ररक्षक, पॉइंट तैनात ठेवण्यात आला. शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक. बॅकफुटला गेला, शॉर्ट अंपुल गेला, चांगला फटका, स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी होईल तोपर्यंत एकच धाव मिळते. ते फलंदाज जयेंद्र याला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर 42 वर 42. हे चौथं षटक प्रगतीपथावर असताना राजशिव छत्रपती चषकाचं आयोजन तुम्ही पाहू शकाल आणि अतिशय मोठी स्पर्धा आहे. पीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या तुम्ही पाहू शकताय. आणि नुकताच या स्पर्धेसाठी आम्हाला कॉल देखील आला होता US कॅलिफोर्नियातून आणि US मध्ये अमेरिकेमध्ये देखील ही मॅच पाहिली जाते. महेंद्र खिल्लारी साहेब तिथे मॅच अनुभवतात आणि पहिला त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की कुठेतरी ज्यावेळेस खेळाडू ओव्हरपिच होता यावेळेला ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते. ललित मैदानात खेळत होता की 40 प्लसच्या मॅचेस आहेत की काय, परंतु ललितचा खेळ पाहिल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटलं की नाही रायगडचं क्रिकेट देखील मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचलं. उरण विभागातले क्रिकेट हे मोठ्या स्तरावर जाऊन पोहोचलं. चांगली बॅटिंग तिने मात्र ललितने दाखवली. संघाची धावसंख्या 43 वर 43. गोलंदाज तैनात आहेत. बॉलिंग करत असताना राकेश तांडेल जसकारचा गोलंदाज. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं राकेश तांडेल. चेंडू सोडून दिला, लेफ्ट केला, चेंडू सरळ जातो थर्डमॅनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावतात. आउटफील्ड फास्ट, चेंडू सीमारेषा पार. व्हाईट बॉल आणि हात चौकार म्हणजे 5 धावा मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा आणि चौकार इथे मात्र मिळताना दिसतोय. खराब गोलंदाजी, दिशेवर नियंत्रण नव्हतं. वेगाने टाकण्याच्या प्रयत्नात आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पिच झाला. थर्डमॅनला बीट केलं. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली 48. 48 धावा इथे फलकावर लागल्यात. तुम्ही पाहू शकाल रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. सर्वच प्रेक्षक आनंद घेतील या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या खूप चांगली होती मात्र उभारली प्रेम लेवी उरण या टीमने. यावेळी दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. जी गोलंदाजी 2007 मध्ये केली होती ब्रॉडच्या माध्यमातून, लगातार 2 वेळा दिशा बदलवली, परंतु युवराज सिंगने तसं प्रत्युत्तर दिलं होतं 6 षटकार मारून. परंतु दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजाला. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 49 धावा इथे फलकावर लागतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा राकेश तयार आहे. यावेळेला चांगला फटका. किशोर घरात तिथे तैनात आहे. मिड विकेटच्या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला, परंतु 2 धावा मात्र मिळतील. फलंदाज जयेंद्र कडू याच्या खात्यामध्ये या 2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 51. 49 वरून 51 इथे मात्र धावसंख्या जाताना दिसते. अजूनही
लेफ्ट मोर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चांगला फटका. किशोर तिथे तैनात आहे मिड विकेटला. झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र झेल सुटलाय. एक धाव मिळेल या फटक्यावर. संघाच्या खात्यात संघाची धावसंख्या आकार घेते. धावा जाऊन पोहोचतायत 52 वर. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. वारंवार दिशा बदलवली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. लेफ्ट मोर द विकेट. या अगोदर लेफ्ट राऊंड द विकेटची गोलंदाजी होती, त्यावेळी मागा ठरला होता राकेश तांडेल जसकारचा हा खेळाडू, परंतु यावेळेला कमबॅक करताना दिसतोय. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय फलंदाज वैभव पाटील, नागावचा हा खेळाडू. यावेळेला चांगला फटका. आडव्या बॅटने चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. हा क्षेत्ररक्षक सातत्याने फ्रेम मध्ये येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रफुल्ल ठाकूर, मॅन फ्रॉम फणसवाडी पप्पू, आणि खूप चांगले योगदान दिले प्रफुल्ल ठाकूरने त्याच्या क्रिकेटिंग करिअर मध्ये. पप्पू या नावाने ओळखला जातो. अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळतोय. षटक क्रमांक इथे 4 संपलं. 4 ओव्हरची समाप्ती आणि धावा झाल्यात 53. तस डीजे सुमधुर संगीत घेऊन येतील. मैदानामध्ये पाण्याची मागणी होते. तर गोलंदाज तैनात सज्ज होताना दिसतो. शेवटचं षटक टाकण्यासाठी किशोर घरत, ज्याची कल्पकता खूप मोठी आहे, ज्याची संकल्पना खूप मोठी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण विचार केला तर त्याच कल्पक बुद्धीने, त्याच संकल्पने एक दृढ निश्चय करून गोलंदाजी करावी लागेल किशोरला. समोर फलंदाज तेवढाच ताकदीचा. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय वैभव पाटील. मॅन फ्रॉम नागाव, बालाजी नागाव या टीमच्या दरम्यानचा हा खेळणारा खेळाडू. अशा अनेक खेळाडू आज उरण विभागातले तुम्हाला पाहायला मिळतील. रायगड विभागातले सर्वच खेळाडू इथे दमखम दाखवताना दिसतील. शेवटच्या मॅच मध्ये उस्मान पटेल देखील येईल. किशोर पहिला चेंडू बॅकफुटला गेला. पंच केला चेंडू मिड विकेटला. पुन्हा एकदा पप्पू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे पप्पूचं, परंतु 2 धावा इथे मात्र अक्षरशः चोरून काढल्या दोन्ही फलंदाजाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळते आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. आज तुम्ही पाहू शकाल रविवारचा दिवस आहे. घनदाट झाडी, हिरवगार वातावरण. संघर्ष 11 पेन आणि निलेश स्पोर्ट्स आवळे त्यासाठी यायचं. 2 धावा इथे दोन्ही खेळाडू धावताना दिसतात. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 55 वर पुढे सरसावला फलंदाज. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला जातो. मिड ऑनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. राकेश तांडेल तिथे तैनात. 1 धाव मात्र मिळेल. एका धावावर संघाच्या खात्यात वर धाव होतात 56. आता 56 हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. खूप चांगलं कार्य राहिलं होतं नाना पाटेकर यांचं, आणि यावेळेला धावा देखील 56 फलकावर लागतात. आउट द विकेट किशोर. वेगाने टाकलेला चेंडू टाईन लेगला बीट करताना दिसतोय. चेंडू जातोय सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा 4 रन. धावा इथे फलकाला लागतात. आपण पाहिलं असेल IPL ज्यावेळेस ललित मोदींनी भारतात आणली, चीअर लीडर्स मैदानामध्ये थिरकायला लागल्या. या मैदानात चीअर बॉय थिरकताना दिसतात, परंतु एक चीअर लीडर 2.5 तासाच्या नाचण्यासाठी जवळपास 1.25 लाख रुपये घेते. तर पाहूया इथे किशोर कशा प्रकारे खुश होतात या चीअर बॉयवर. संघाची धावसंख्या होते विकेट पुन्हा एकदा 60 वर. बॅकफुटला गेला. पंच केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 धाव इथे मात्र पूर्ण होताना दिसतात आणि एका धावावर संघाच्या खात्यात भर होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 61. कारण प्रत्येक जो संघ मालक असतात त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेगवेगळ्या चीअर लीडर्स टीमसाठी प्रस्थापित केल्या जातात. मग रॉयल चॅलेंजर बँगलोर असेल, किंग्स 11 पंजाब असेल, पुण्याचा संघ असेल, मुंबई इंडियन्स असेल, वेगवेगळ्या चीअर लीडर्स असतात. यावेळेला पिच होता. चांगला फटका. फ्लॅट नेट चेंडू जातो सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. खूप चांगला झेल पुढे टिपलं जात आहे.
यज्ञेश ठाकूरच्या माध्यमातून येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझे वरदेवी आई मथर गावाला माझे वरदेवी आई मथर गावाला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन थँक्यू वैभव. चांगली बॅटिंग करत होता आपल्या टीम साठी, परंतु यज्ञेश वैयक्तिक 13 धावांवर फलंदाज बाद होतोय. चांगली बॅटिंग केली या फलंदाजाने, परंतु यज्ञेशने खूप चांगले जजमेंट दाखवलं. वड अ कॅच ऑफ द डे. पुन्हा एकदा वेगाने टाकला होता चेंडू, टप्पा पडल्यानंतर स्किट झाला चेंडू. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. पाहूया पंचांचा इशारा 22च्या रूपाने येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26 22 अथवा लेग बाईज इथे पंचांच्या माध्यमातून. हे संपार बाईज तोच मी सांगितलं की एक धाव इथे मात्र मिळेल 22च्या रूपाने. बाईज अथवा लेग वाईज या धावा अवांतर रूपात जातात, या संघाच्या खात्यात मात्र लिहिल्या जातात आणि तोपर्यंत 22च्या रूपाने संघाच्या खात्यात भर पडते. धावा जाऊन पोहोचतात 62 वर 63 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. ते पाहू शकाल जवळपास 42 नियमांतर्गत क्रिकेट खेळलं जातं आणि हे नियम मेलबर्न क्रिकेट क्लब त्याचबरोबर ICCच्या माध्यमातून प्रस्थापित केले जातात क्रिकेट या खेळासाठी. आणि वेगवेगळ्या नियमामध्ये वेगवेगळी अंमलबजावणी असते आणि त्या माध्यमातून अंपायर देखील त्यांचं कार्य सातत्याने पार पाडत असतात. आणि तुम्ही पाहू शकाल 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या खेळामध्ये धावा झाल्यात आतापर्यंत 62-63 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं समिधा उरण या टीमच्या समोर. पाहू शकाल राज शिवछत्रपती चषक 2017चे आयोजन समिधा उरण विरुद्ध प्रेम लेवी उरण या टीमच्या दरम्यान. यंदाचा आपण विचार केला तर अनेक स्पर्धा या उरण विभागात आपल्याला पाहायला मिळतील. सुनीलजी कडू साहेब असतील, प्रशांत कडू असतील यांच्या माध्यमातून येणाऱ्या हंगामामध्ये मोठ्या स्पर्धेचं आयोजन दिनांक 23, 24 आणि 25 ला सोनारी या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांचं आगमन झालं. सुनीलजी कडू साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. संघर्ष पेन आणि निलेश स्पोर्ट्स जावळे कॅप्टन टॉसडिया. संघर्ष पेन आणि निलेश स्पोर्ट्स जावळे पहिल्या षटक संपण्याच्या अगोदर आपले दोन्ही कॅप्टन आमच्या व्यासपीठावर इथे आवश्यक असतील याची नोंद घ्या. आयोजक आम्हाला कळवतात 63 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलं. 63 टू विन. 62 धावा इथे पूर्ण केल्यात आणि गडी मात्र बाद झाले होते. फलंदाजी करताना प्रेम लेवी उरण या संघाचे 4 गडी बाद 62-63 धावांचं टार्गेट. चांगलं टार्गेट आहे 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 63 धावा. संघर्ष पेन आणि निलेश स्पोर्ट जावळे दोन्ही कॅप्टन आपल्याला फक्त पहिल्या ओव्हरचा वेळ इथे देण्यात येतो याची नोंद घ्या. चला फिल्डिंग लावून घ्या. आमचे दोन्ही ऑफिशियल्स अंपायर तैनात आहेत, सज्ज आहेत. तुम्हा दोघांचे हार्दिक स्वागत आम्ही करतोय. या मॅच साठी अंपायर म्हणून वापरले जातात. तर आपण पाहू शकाल सुहास हिरवे मॅन फ्रॉम न्यूपनवेल आणि सुरेश म्हात्रे मला वाटते मुळेखंडचे अंपायर आहेत. तुम्हा दोघांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर तिसरे अंपायर देखील इथे सज्ज आहेत. प्रशांत माळी मला वाटते उरणचे आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण प्रशांतजी माळी यांच्याबरोबर मी सातत्याने जवळपास 3 वर्षामध्ये उरण विभागामध्ये कॉमेंट्री करतोय, समालोचन करतोय आणि चांगले सहकार्य राहिले प्रशांत सरांचं देखील अनेक स्पर्धांमध्ये. तर हे तिन्ही पंच तैनात आहेत, सज्ज आहेत. बॅट्समन मैदानामध्ये पाठवा असा इशारा अंपायरच्या माध्यमातून येतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची तुम्हाला.
प्रेम लेवी ओरण संघाने टार्गेट इथे ठेवले. समिधा ओरण या संघाच्या समोर 63 धावांचं, त्या 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल या मैदानामध्ये, काय घडेल काय बिघडेल, 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या आपण ऐकूया आतिश यांचं समालोचन. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. तो एक बार फिर सभी दर्शकों का हम यहाँ पर स्वागत करते हैं, जहां पर जिस मैदान के ऊपर आज के दिन का पहला मुकाबला जारी है, समिधा विरुद्ध प्रेम लेवी स्पोर्ट्स उरण. लगभग 5 ओवर का मुकाबला यहाँ पर खत्म हो चुका और यहाँ पर टारगेट सेट किया है. 63 रनों का टारगेट यहाँ पर रखा जा चुका है. किस प्रकार इस टारगेट का पीछा होता है, या बल्लेबाज हाई होते हैं या गेंदबाज, ये भी देखने लायक बनता है. दोस्तों यहाँ पर राजा शिव छत्रपति चषक 2017 का यह आयोजन इस मैदान के ऊपर जारी है. आज का तीसरा दिन इस मैदान के ऊपर देखा जा रहा है और आज के दिन का ये पहला मुकाबला, और इस पूरे टूर्नामेंट का लाइव अपडेट्स पीटीसी के माध्यम से आप देख सकते हैं. पहली जोड़ी मैदान के ऊपर संदीप पाटिल यानी कि पप्पू नाम से जाने वाले बल्लेबाज और प्रतीक मिस्टर हेलीकॉप्टर मैदान के ऊपर जा चुके हैं. 63 रनों का लक्ष्य होगा और एक रणनीति, एक चक्रव्यूह बनाया जाएगा समिधा टीम को रोकने के लिए. हमारे दर्शक इस कड़ी धूप में जिन जिन जगहों पर पेड़ों की छांव है उसके नीचे बैठकर इस मुकाबलों का आनंद लुत्फ उठाते हुए, और हमारे जितेंद्र जी भी यहाँ पर दर्शकों का थोड़ा सा मनोरंजन करते हुए. तो यहाँ पर 63 रनों का लक्ष्य होगा और हमने कई मरतबा देखा है कि जब जब दो टीमें बड़े सामने आमने सामने आते हैं, मुकाबला कांटे का होता है. इस मुकाबले की ओर से भी एक आशा रखी जा सकती है कि मुकाबला अंतिम ओवर तक चला जाए, सभी दर्शकों का यहाँ पर मनोरंजन किया जाए. लेकिन आने वाला समय यहाँ पर बताएगा कि कौन सी टीम यहाँ पर अगले दौर में प्रवेश करेगी. पहली मर्तबा यहाँ पर स्ट्राइक लेंगे मिस्टर हेलीकॉप्टर यानी कि प्रतीक गुड्डू. सबसे बेहतरीन स्ट्रोक इनके बल्ले से निकलते हैं, लेकिन भूतकाल में हमने क्या किया है ये इसका मतलब नहीं है भविष्य में, ये वर्तमान स्थिति में क्या करना है, इस मैदान के ऊपर कितना बड़ा योगदान देंगे, ये काफी महत्वपूर्ण होगा अपने टीम के लिए. तो पहले गेंदबाज यहाँ पर गेंदबाज के तौर पर लाए जा चुके हैं जुगनू कोहली. जुगनू एक दिग्गज खिलाड़ी है और प्रेम लेवी स्पोर्ट्स के कप्तान भी है. तो खुद कप्तान ने अपने हाथों में गेंद थमाई है और देखना है किस प्रकार यहाँ पर गेंदबाजी करते हैं. 63 रनों का लक्ष्य होगा, 30 गेंद यहाँ पर खेलने का मौका मिलेगा समिधा टीम को. और बात करें 63 रनों की, तो एक क्षमता समिधा टीम के बल्लेबाजों में है, लेकिन क्या गेंदबाज यहाँ पर बल्लेबाजों को रोक पाएंगे, ये देखने के लिए एक बार फिर मैदान के ऊपर चलते हैं. पहली गेंद जुगनू कोहली की ओर से यहाँ पर मिस्टर हेलीकॉप्टर प्रतीक के लिए. पहली गेंद स्लोगन डेली फाइनल के ऊपर खेला, वहां पर खतरा हो सकता था, लेकिन धीरे धीरे करके यहाँ पर एक रन चुरा लिया. अक्रॉस द लाइन चले गए थे और खेलने का प्रयास किया था फाइनल के ऊपर से, लेकिन बल्ले और गेंद में सही टाइमिंग नहीं हुआ. इस वजह से यहाँ पर एक रन पर संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाज को. एक रन के साथ यहाँ पर अपना टीम का भी खाता खोल चुका है और खुद का भी. बार बार यहाँ पर टीम मीटिंग ना करे, कप्तान से विनती होगी कि बार बार यहाँ पर टीम मीटिंग ना करे, क्योंकि वक्त यहाँ पर काफी बर्बाद हो चुका है. ये पहला मुकाबला है दोस्तों, और आज के दिन में कम से कम 9 मुकाबले इस मैदान के ऊपर खेले जाने हैं. तो आपका योगदान इस मैदान के ऊपर जारी रहेगा. दूसरी गेंद यहाँ पर बिग हिट आ चुकी है मिड विकेट के ऊपर. देखते खिलाड़ी यहाँ पर तैनात नहीं है, सागर आ चुके हैं
लेकिन जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक 2 रन आसानी के साथ यहाँ पर पूरे कर चुके थे। एक मिस्ड हिट था, जैसे कि देखा था कि गेंद ओवर पिच आ रहे अक्रॉस द लाइन चले गए थे बल्लेबाज, खेलना चाहते थे डीप मिड विकेट के ऊपर से, लेकिन टाइमिंग नहीं थी, इस वजह से यहाँ पर 2 रन के ऊपर संतुष्ट रहना पड़ा बल्लेबाज को। और धीरे धीरे यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ। इस टूर्नामेंट के आयोजक हैं समीर घरत और किशोर घरत, जो कि किशोर घरत संविदा टीम से इस मुकाबले में खेलते हुए दिखाई दे रहे हैं। 2 खिलाड़ी यहाँ पर बाउंड्रीज पर तैनात है, एक बिग स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट के ऊपर 2 खिलाड़ी 30 गज के दायरे के बाहर। एक बार फिर जुगनू तैयार है, गेंद करेंगे संदीप यानी कि पप्पू को। इस बार रिवर्स ऑफ निकाला है, सटीक टाइमिंग भी नजर आ रही है। देखते हुए गेंद बाउंड्री से बाहर 4 रन के बेहतरीन शॉट। बेहतरीन गीत आपके द्वारा यहाँ पर रायगढ़ जिले का अलीबाग, जो कि सबसे खूबसूरत यहाँ पर है, और उसी प्रकार आपके द्वारा यहाँ पर इस गीत का तो यहाँ पर थोड़ा सा फील्डिंग में बदलाव लाया जा चुका है। और जुगने एक बार फिर तैयार होंगे। देखते हैं इस गेंद के ऊपर क्या हलचल होती है। एक बार फिर रिवर्स का प्रयास किया गया था, लेकिन इस बार टाइमिंग नहीं कर पाए और 22 के माध्यम से यहाँ पर 1 रन और जोड़ता हुआ। तो पहली गेंद के ऊपर यहाँ पर एक चौका आया था, उसके बाद लगातार दूसरी गेंद के ऊपर यहाँ पर रिवर्स का प्रयास किया गया। गेंद यहाँ पर हमने देखी कि टाइमिंग नहीं कर पाए, थोड़ी सी निगाहें गेंद के ऊपर से भटकी, इस वजह से गेंद यहाँ पर बल्ले के ऊपर ठीक से आई नहीं। हालांकि 1 रन यहाँ पर जरूर आ चुका है। हमने देखा यहाँ पर कि लगभग 4 यहाँ पर गेंदें खत्म हो चुकी है और कुल रन संख्या देखी जाए तो 8 रन अभी तक स्कोर बोर्ड पर आ चुके हैं। इस बार रिवर्स और हवा में, और इसी के साथ पहले विकेट का पतन हो चुका है। गेंद फुल टॉस थी, लेकिन मिस्टर हेलीकॉप्टर मैदान से वापिस। हताश निराश अपने टीम के लिए कुछ भी योगदान न देते हुए मैदान से वापस, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी, होड़ थी और समर्थकों में आशाएं थी, वो आशाएं यहाँ पर खत्म हो चुकी है, क्योंकि प्रतीक यानी कि गुड्डू मैदान से वापस जा चुके हैं। अब उनके जगह लेने के लिए रायगढ़ के सबसे बड़े खिलाड़ी प्रफुल्ल ठाकुर, यानी कि इस खिलाड़ी ने जितना बड़ा योगदान अपने इस टीम के लिए दिया है, काफी बड़ा योगदान है, लेकिन आज का ये काफी बड़ा मुकाबला है और इस मुकाबले में भी इसी उम्मीद के तौर पर मैदान के ऊपर प्रफुल्ल ठाकुर जा चुके हैं। इनके बल्लेबाजी में क्लास है और ये क्लास यहाँ पर नजर आएगी या नहीं, क्या कामयाबी हासिल होगी या नाकामयाबी, या आने वाला पल यहाँ पर दिखाई देगा। तो स्ट्राइक लेके पहली मर्तबा यहाँ पर प्रफुल्ल ठाकुर थोड़ा सा गेंद को यहाँ पर ढूंढते हुए जुगनू को यहाँ पर पहली विकेट हासिल हो चुकी है और हमने देखा है प्रतीक सबसे बड़े खिलाड़ी मैदान से वापस जा चुके हैं। अब नए बल्लेबाज के तौर पर प्रफुल्ल आए हैं। इन्होंने काफी हद तक इस टीम का, रायगढ़ का नाम पूरे भारत में रोशन किया है, क्योंकि काफी ओपन मैच खेल चुके हैं। पहली गेंद अपील की जा चुकी है, लेकिन अंपायर का इशारा यहाँ पर शायद लेग स्टंप से बाहर निकलती हुई गेंद थी, इस वजह से अंपायर ने यहाँ पर नॉट आउट करार दिया
और इसके साथ यहाँ पर पहले ओवर का खात्मा हो चुका है, यानी कि 6 गेंद यहाँ पर खत्म हो चुकी। और फिलहाल रन देखे जाए तो मात्र 8 रन स्कोर बोर्ड पर अभी तक आ चुके हैं। तो 24 गेंद यहाँ पर और आनी बाकी है और 55 रन यहाँ पर और बनाने होंगे अगर जीत हासिल करनी है। तो थोड़ा सा यहाँ पर बांध के रखा है संविदा टीम के लिए, क्योंकि हमने देखा है कि जुगनू ने जिस प्रकार गेंदबाजी की है, सफल गेंदबाजी यहाँ पर हो चुकी है। अंपायर से विनती है कि बार बार यहाँ पर टीम मीटिंग ना ली जाए, यहाँ पर वक्त बर्बाद हो रहा है। और कप्तान से भी विनती होगी कि आप जल्द से जल्द यहाँ पर टाइमिंग, दोस्तों टाइमिंग मत बर्बाद करें, क्योंकि 9 मुकाबले आज के दिन खेले जाने बाकी हैं। और लगभग यहां पर देखा जाए तो 11:45 हो चुके हैं और हमने देखा है कि पहला मुकाबला आज के दिन का यहां पर खत्म अभी तक हुआ नहीं है। तो शायद आज के मुकाबले यहां पर अंधेरे में जा सकते हैं, अंतिम मुकाबले 2-3 ओवर में चले जा सकते हैं। इसके लिए आपकी सहायता काफी आवश्यक है। तर मित्रांनो, या ठिकाणी जवळजवळ पहिलं षटक संपल्याचा निर्वाळा पंचांकडून दिला गेलाय। 7 चेंडूंचा खेळ संपला। आपण धावसंख्या धाव फलकार पाहतोय, 8 धावा धाव फलकावर आतापर्यंत आलेली आहे। राजा शिवछत्रपती चषक 2017 या चषकाचा आजचा हा 3रा दिवस। या मैदानावर आपण तमाम रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये या सामन्यांचा आनंद घेत आहोत। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय व्यक्तींचा पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय। तमाम रसिक प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या ठिकाणी पुन्हा एकदा या सामन्याकडे। दरम्यान पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू जातोय लोअर फुलका चेंडू, मात्र टायमिंग करता आलेला नाहीये। निश्चितपणे या ठिकाणी बाईकच्या माध्यमातून 1 धाव या ठिकाणी मिळणार आहे। आपण गोलंदाज पाहतोय आकाश ठाकूर। या ठिकाणी आकाश गोवेटणे संघातून या ठिकाणी आपल्याला नेहमी खेळताना पाहायला मिळतोय, परंतु आज प्रेम लिबी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची वर्णी लागलेली आहे आणि 11 संघांमध्ये स्थान प्राप्त केलेले आहे या आकाश या खेळाडूंना। दरम्यान पुढचा चेंडू येतोय, पुन्हा एकदा चेंडू जातोय कदाचित ऑफ स्टंपच्या बाहेर। पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये येत आहेत आणि सांगतात हा स्वैर मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। 1 अतिरिक्त धाव या ठिकाणी वाढली जाते। मित्रांनो, एकूण धाव संख्या धाव फलकावर पाहतोय दुहेरी अंकामध्ये प्रवेश केला जातोय। 10 धावा धाव फलकावर आतापर्यंत समिती संघाच्या आलेल्या आहेत। निश्चितपणे या ठिकाणी वर्चस्वाची लढाई या दोन्ही संघादरम्यान आपण पाहू शकतोय। एक प्रतिष्ठेची लढाई असणार आहे। कोणता संघ या ठिकाणी उजवा ठरतोय हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। दरम्यान पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू क्रॉस द लाईन फाईन लेग क्षेत्रामध्ये जातो। हवेची गती दिशा विरुद्ध 1 बाउंड शावकार। मास्टर या ठिकाणी आगरी घोडांची आई एकविरा माऊली यांचं गीत आपण या ठिकाणी वाजवलं आहे। चैत्र पौर्णिमेचा दिवस या ठिकाणी जवळ येऊन ठेपलेला आहे आणि निश्चितपणे आपल्या आगरी घोडांची धाव ही कारले गडाकडे निश्चितपणे जात असते आणि आपल्या निश्चितपणे या समाजातील पालख्यांचा हंगाम देखील जवळ येऊ लागलेला आहे। जसजसे दिवस जवळ येतील प्रत्येक गावामध्ये आपल्या आराध्य दैवतेची पालखी सोहळा या ठिकाणी आपण पाहू शकतो। दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर, अतिशय सुंदर चेंडू लोवर फुलटॉस चेंडू या ठिकाणी ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू येतोय। निश्चितपणे दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय। पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले जातात आणि सांगतायत हा चेंडू स्वैर आहे, म्हणजे या चेंडूवर 1+2 यानी की 3 धावा या ठिकाणी आपण पाहू शकतोय आणि एकूण धावसंख्या या धाव फलकावर येते आहे 3 धावांना। 17 धावसंख्या धाव फलकावर येते। 63 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे आणि आपण पाहतोय मित्रांनो प्रफुल्ल ठाकूर आणि संदीप पाटील ही जोडी मैदानावर आपल्या संघाला सावरताना दिसते, कारण कोणत्याही प्रकारची धावसंख्या न जमवता
प्रतीक हा मैदानाचा ताबा सोडताना आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. दरम्यान दुसरा षटक या ठिकाणी पाहतोय आकाश ठाकूर याचा. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी पडतोय. अतिशय चांगल्या फलंदाजाला या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे. जर आपण या ठिकाणचे 2 सुवैर चेंडू या ठिकाणी सोडले तर या षटकामध्ये मात्र एकच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे चांगली गोलंदाजी होते, परंतु थोडीशी दिशावून झाल्यामुळे थोडस लांब षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान आता यावेळी स्ट्राईक उभा असणार आहे संदीप पाटील. हा चेंडू शॉर्ट चेंडू येतोय, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय, चांगली फेकी देखील केली जाते. एकच धाव मिळणार आहे ती संदीप याला. एका धावेने संघ पोहोचला एकूण 19 या धावसंख्येवर. हलवार पद्धतीने या ठिकाणी निश्चितपणे धावलांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. 63 धावांचं उद्दिष्ट या ठिकाणी डोळ्यासमोर असताना कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी फलंदाजाच्या मनावर दिसत नाहीये. मात्र जसजशी या ठिकाणी षटकं पडतील तसं या ठिकाणी दबाव कोणत्या तरी एका संघावर पडताना दिसणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय, हा चेंडू क्रॉस आहे ना, आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रफुल्ल ठाकूर याच्या खेळीचा अंत होतोय. दुसरा गडी गार. मास्टर आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहे. तर आपल्याकडे चांगल्या गाण्यांची मेजबानी या ठिकाणी आपण खोलायची आहे. कारण जशी गाणी वाजतील तसं या ठिकाणी तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं देखील मनोरंजन होणार आहे. आणि आपल्या गाण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समालोचकांना देखील एक नवीन शब्द रचना करण्याची संधी मिळणार आहे. तर निश्चितपणे आपण पाहतोय की जवळजवळ 11 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपला आणि धावसंख्या धाव फलकावर पाहतो 19 धावा आतापर्यंत धाव फलकावर आलेल्या आहेत. राजा शिवछत्रपती चषक 2017 हा पहिला सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय. आयोजक समीर घरत आणि किशोर घरत यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त हुकुमाचा एक्का समोरला जाणारा एक अव्वल स्टार खेळाडू जीवित म्हात्रे नावाचं वादळ मैदानावर या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या वादळाला रोखणं फार कठीण आहे मित्रांनो, परंतु क्षमता गोलंदाजांमध्ये निश्चित आहे. दरम्यान पुढचा चेंडू येतोय, लोअर फुलटा चेंडू कव्हर क्षेत्रामधून चेंडू काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि आता त्या क्षणी हा चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर. 4 धावा. मास्टर टीम मीटिंग या ठिकाणी वारंवार घेतली जाते मित्रांनो. आपण मोठमोठ्या टुर्नामेंटचे आयोजक आहोत. आपण ही टुर्नामेंट भरवतो, आपल्याला वेळेचं महत्व असणं फार गरजेचं आहे. टीम मीटिंग वारंवार घेतली जाऊ नये अशी अपेक्षा असणार आहे. कारण आजच्या दिवसामध्ये 9 सामने या ठिकाणी आपल्याला खेळवायचे आहेत आणि पहिला सामना आपण पाहतोय की जवळजवळ 12 वाजायला आलेले आहेत. 2 षटकं किमान 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी पूर्णच केलेले आहेत असं आमच्या गुणलेखाकडून अहवाल येत आहे. मित्रांनो 15 मिनिटांमध्ये 2 षटकं, या क्षणाला आपली 3 ते 4 षटकं पडणं फार गरजेचं होतं, पण अशा वेळी या ठिकाणी 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. 12 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपलाय. 12 चेंडूंवर आपण धावसंख्या धाव फलकावर पाहतोय 23 धावा. उर्वरित 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 30 धावांची आवश्यकता, 40 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे समिधा उरण संघासाठी. कशा पद्धतीने या ठिकाणी धावांचा पाठलाग होणार आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा पुढचा आवाज कुणाल दाते सरांचा. तर यात 3 ओव्हरमध्ये 40 धावा चांगले टार्गेट आहे. कारण तुम्ही पाहू शकाल 18 चेंडूमध्ये 40 धावा करायचे. सलावीची जोडी मात्र तंबूच्या दिशेने परतल्यानंतर हे 2 खेळाडू दमखम आजमवतात. सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय खेळाडू जीवित मात्र मॅन फ्रॉम मुलेकन, तर नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय टप्पू हा सोनारीचा खेळाडू. हे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये जीवितकडे क्षमता आहे मोठमोठे फटके लगवण्याची आणि तसं खेळाडू देखील आहे जीवित सातत्याने आक्रमण करणारा खेळाडू.
या वेळेला सुरेख गोलंदाजी, फिरकीचं जाळं तुम्ही पाहू शकाल. सुरेख गोलंदाजी ते केली जाते डॉट बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी सागर ठाकूर चस्कारचा हा खेळाडू गोलंदाजी करत असताना जीवितच्या समोर रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे खाली आहे, फलंदाज जीवित मात्र बाद. तिरशी खरी किरीटा परी, तिरशी खरी किरीटा परी, हरी भगवा ध्वजा, हरी भगवा ध्वजा. कौला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. कौला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. थँक्यू डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतो यज्ञेश. ज्या यज्ञेशने लॉंग बॉल अतिशय चांगला झेल टिपला होता, सोनारीचा हा खेळाडू. तर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल दोन्ही खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. ते दोन्ही खेळाडू एकाच गावातले आहेत, एकाच टीमचे आहेत. सोनारी गावातले खेळाडू, एका इकडे पप्पू आणि एका इकडे तुम्ही पाहिलं असेल यज्ञेशला. तर चांगली मॅच इथे अनुभवताना दिसतात सर्वच प्रेक्षक. आज सुट्टीचा दिवस, रविवारचा दिवस, सर्वांचं हार्दिक स्वागत. या वेळेला तुम्ही पाहू शकाल सातत्याने फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. फलंदाजांना व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गुडलेन स्पॉटवरून चेंडू वळण घेतोय, फिरकी घेतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून विचार केला तर फलंदाज देखील बीट होताना दिसलेत या गोलंदाजाच्या विरुद्ध. चांगली बॉलिंग. रिव्हर्स पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहे या शॉट साठी पप्पूच्या, परंतु एक धाव मात्र मिळते. थोडासा पुढे पडतोय चेंडू आणि एका धाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 वर. 25 धावा इथे फलकावर लागतात. पाहू शकाल 25 धावा ज्या वेळेस आमच्या समोर येतात आम्हाला दिवस आठवतो 25 जून 1983चा, ज्यावेळेस कपिल देव निकंज यांच्या आर्मीने मात्र 60 ओव्हरची मॅच म्हणजेच वर्ल्ड कप पहिला जिंकला होता. अनेक वर्षाची प्रतीक्षा केली होती भारतीय संघाने. 1932ला सुरुवात केल्यानंतर हे क्रिकेटच्या खेळासाठी 83च्या दरम्यान इथे मात्र त्यांनी पहिला वर्ल्ड कप जिंकला. त्यामध्ये निश्चित असं म्हटलं होतं काही आर्मी सतत तिसऱ्यांदा तो वर्ल्ड कप जिंकेल, परंतु 183 धावा आणि तो चमत्कार मात्र राहिला होता क्रिकेटच्या इतिहासामध्ये. धावा देखील 25. टॉस होता इथे मात्र चुकीला माफी नाही. चेंडू चालला मिड विकेटच्या वरून, सीमारेषा पलीकडे षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. संघर्ष 11 पेन आणि निलेश स्पोर्ट जावळे आपल्या संघासाठी शेवटचा कॉल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येतो. संघर्ष 11 पेन आणि निलेश स्पोर्ट जावळे, पेन संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. संघर्ष आणि निलेश स्पोर्ट जावळे यावेळेला दुसऱ्या चेंडूवर देखील प्रहार करतोय फलंदाज यज्ञेश. ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद. जावळे संघाचा कर्णधार आपण अजूनही आलेला नाहीयेत. निलेश स्पोर्ट जावळे संघ कॅप्टन लवकरात लवकर या यज्ञेश तत्पुरी मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल आक्रमण करताना दिसतो. 2 षटकार यज्ञेशने लगवले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहू शकाल डावखुर हाताचे फलंदाज खूप घातक मानले जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रॅन लारा, मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट, सौरव गांगुली, भारताचा दादा युवराज सिंग ज्याने 6 चेंडू 6 षटकार लगवलेत. म्हणजे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाचा बोलबाला राहिलाय क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर सध्या ऑस्ट्रेलियन टीमचा विचार केला तर. यावेळेला ओव्हरपिच होता. तिसऱ्या बॉलवर प्रहार, क्षेत्ररक्षक धावतोय, जज करतो चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 41. धन्यवाद. सुरमधुर संगीत आणि त्याचबरोबर चेअर बॉय देखील आमचे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी.
12 बॉल 22. फिल्डिंग लावून घ्या. अंपायर तुम्हाला वारंवार सांगतायत. या मॅचला आपण विचार केला तर भरपूर असा वेळ झालाय. जवळपास 1 तास 5 मिनिटं या मॅच साठी लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल 22 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. टार्गेट मात्र 63 धावांचं. आणि ज्यावेळेस यज्ञेश मैदानामध्ये गेला, यज्ञेशने मात्र निश्चितच चांगली फलंदाजी इथे दाखवली. 2 षटकार 1 चौकार लगवला आणि क्षेत्ररक्षकाने मात्र चूक केली. नाराज दिसला होता क्षेत्ररक्षकाच्या या चुकीवर गोलंदाज. आणि स्वाभाविक आहे नाराजगी, कारण तुम्ही पाहिलं असेल क्रिकेटमध्ये प्रत्येक झेलाला खूप महत्व आहे. क्रिकेटमध्ये एक झेल सुटला तर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अशी अनेक उदाहरणं आहेत. त्या माध्यमातून क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झेल सुटला, मोठमोठ्या सामन्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्या खेळाडूचं मात्र वेगळं योगदान राहिलंय. कारण तुम्ही पाहिलं असेल वर्ल्ड कपच्या दरम्यान झेल सोडणारा अब्दुल रझाक, त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकरने केलेली खेळी 2003ची आणि पाकिस्तान संघ मात्र पराभूत झाला सेमीफायनल मध्ये इंडियाच्या विरुद्ध. त्याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल हर्षल गिब्सने झेल सोडला होता. स्टीवचा झेल नसून तो तर वर्ल्ड कप सोडला होता. मी म्हणेन स्टीवच्या माध्यमातून, हर्षल गिब्सच्या माध्यमातून. चला वेळ जास्त घेऊ नका, तुम्ही लगातार खूप वेळ घेताय. आतापर्यंत आपण पाहिलंय 3 ओव्हर टाकण्यासाठी जवळपास 25 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतलाय. क्रिकेटमध्ये या गोष्टीवर खूप बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. आज तुम्ही एवढ्या मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळताय. क्रिकेट ग्लोबल झालंय, सात समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलंय क्रिकेट. क्रिकेटमध्ये शिस्त देखील तेवढीच महत्वाची असते, परंतु तुम्ही वेळ जास्त घेताय. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू जयेंद्र याचा टप्पा पडल्यानंतर निश्चितच आतमध्ये येतोय. डॉट बॉल. तर त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाने देखील ज्या मर्यादा असतात 38 सर्कलच्या त्या पाळायच्या आहेत ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करतो. अन्यथा आमच्या आयोजकांच्या माध्यमातून इथे मात्र पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तिसऱ्या पंचांची भूमिका आमचे आयोजक आमच्या मंचावरून पार पाडतील. 38चं जे सर्कल आहे तुम्हाला आतमधूनच स्टार्ट घ्यायचं, याची देखील नोंद घ्या. ओव्हर पिच होता, चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. वाडिश लॉंगॉनला चेंडू सीमारेषेच्या लगत अडवला जातोय. 2 धावा इथे सोडण्याचा प्रयत्न यज्ञेश आणि पप्पू याचा. 2 धावा मिळतील फलंदाज पप्पू याला. संघाची धावसंख्या या 2 ने आकार घेते आणि धावा मात्र जाऊन पोहोचतात. या 2 बरोबर 43. 20 धावांची अजून आवश्यकता आहे. येणारे बॉल तुमच्याकडे असतील 10 चेंडू 20 रन, म्हणजेच 12ची सरासरी इथे राखायची. प्रत्येक बॉल 2 रन हे समीकरण. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पप्पू थांबवतोय कारण पप्पूला माहिती आहे यज्ञेश चांगल्या फॉर्म मध्ये. 3 चेंडूचा सामना करत असताना यज्ञेशने 16 धावांची धमाकेदार खेळी केली आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली या वेळेला 44 या आकड्यावर. 44 ही धावसंख्या फलकावर लागते. षटक देखील प्रगतीपथावर आहे. 4थं आकड्यांचा खेळ, आकड्यांची करामत इथे पाहायला मिळते. 4थं षटक, 44 धावा इथे फलकावर लागत असताना टार्गेट आहे 63 धावांचं. 19 धावा करायचे आहेत. अजूनही 9 चेंडू मध्ये गोलंदाज गोलंदाजी करत असताना इथे टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. पाहू शकाल यज्ञेशने काहीतरी वेगळा प्रयत्न दाखवला होता. 1 धाव तर पूर्ण केली जाते आणि बॅटची कडा इथे घेतली असं अंपायर घोषित करतात. धन्यवाद अंपायर. पण पाहू शकाल किती चांगली नजर आहे अंपायरची. लगेचच इशारा दिला की कुठेतरी बॅटचा छोटासा हिस्सा घेतला होता बॉलने. 1 धाव मात्र मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वर. 18 धावा अजूनही करायच्यात. बॉल असतील तुमच्याकडे 8 चेंडू 18 धावा. यावेळेला बेमिसाल टायमिंग. पप्पूच्या बॅट मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे आणि हा षटकार. थँक्यू. षटकार इथे लगवतोय. संघाची धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचली. सुमधुर संगीत, सैराट चित्रपटातलं एक संगीत आणि तेवढंच सैराट वातावरण मैदानामध्ये. ओव्हर पिच होता, लोअर फुल टोस. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल वर कॉन्सन्ट्रेशन इथे पाहायला मिळतंय. तिथे क्षेत्ररक्षक होता
सागर. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकच धाव फलंदाज पप्पूला मिळते. षटक संपतंय चौथं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 52. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा करायच्यात 11. 6 बॉल 11 धावांची ही मॅच. पहिला सामना समिधा उरण विरुद्ध प्रेम लेवी उरण आणि इथे मात्र उरण विभागातील खेळाडू दमखम दाखवताना दिसलेत. हाय व्होल्टेज मॅच, फायटिंग मॅच इथे रंगताना दिसते. 6 चेंडू आणि आवश्यकता असेल अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 11 11 रन. वड मॅच. खूप चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण इथे पाहायला मिळतंय आणि या मॅचच्या दरम्यान जोपर्यंत पप्पू मैदानामध्ये आहे हे समीकरण सोपं आहे आणि त्याचबरोबर खेळणारा यज्ञेश याने तर मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पाडलाय. परंतु गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आहे आकाश ठाकूर. गोवटणेचा हा खेळाडू आहे. नुकतीच गोवटणे संघाने स्पर्धा देखील जिंकली फुंड्याच्या मैदानावर मला वाटतं. तसेच काहीसे अपडेट्स होते त्यामध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिलंय या खेळाडूचं. गोवटणे संघाच्या माध्यमातून कमी वयात यशाची उंच शिखर गाठलीत. पाहूया 11 धावा डिपेंड करतोय का, परंतु इथे पप्पू आहे. पप्पूच्या बॅट मधून पप्पू ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जाऊ द्या ना बाळासाहेब. संघाची धावसंख्या या षटकाराबरोबर जाऊन पोहोचली. लांब लचक षटकार पप्पूच्या बॅट मधून मॅन फ्रॉम सोनारी संदीप पाटील उर्फ पप्पू आणि त्याच्या बॅट मधून षटकार येतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 58 वर. 63 धावा करायच्यात. 58 धावा इथे फलकावर लागल्यात म्हणजे अजूनही 5 धावा करायच्यात. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 5 चेंडू 5 रन अशी मॅच येऊन पोहोचली. सोनारीचा पप्पू याने तर मात्र फॉर्म दाखवला. लगातार तुम्ही पाहू शकाल षटकार 2 लगवलेत त्याने. या अगोदरच्या बॉलवर देखील षटकार लगवला होता या खेळाडूने. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज. आकाशाचा चेंडू यावेळेला हुक केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा पलीकडे. फिनिशिंग स्टाईल. सामना इथे मात्र जिंकला षटकार लागून. फलंदाज सोनारीचा पप्पू इज ऑन फायर आणि हा सामना जिंकला यावेळेला समिधा उरण संघाने. वेलबेट समिधा उरण टीम. तिरशी खरी किरीटा परी तिरशी खरी किरीटा परी हरी भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा कवलतारा तिमीर हरा धरता शिवाजी राजा. हॅलो, कवलतारा तिमीर हरा. जे संघ खेळत आहेत त्या संघाच्या सर्व खेळाडू आणि कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. तुम्ही स्टार्ट घेताना बाउंड्रीच्या आतून स्टार्ट घ्या आणि सर्कलमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षण करताना आतून स्टार्ट घ्या. कारण काही खेळाडू नियमांचं उल्लंघन करतात. त्यावर मग पेनल्टी दिली तर तुम्ही राग मानू नये. तसेच पहिल्या षटक